रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघा आता सरकी लागवड करण्यासाठी आम्ही इथं फुली पाडून घेतलेली आहे. तर या दोन्हीमध्ये अंतर आम्ही 3.5 फूट ठेवलेलं आहे. बघा अशा पद्धतीने आम्ही पूर्ण असं पाळी आणून याच्यामध्ये सरी पाडून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आता पाऊस पडल्यानंतर लगेच लागवड करायची आहे. आणि दरवर्षी आम्ही लेबरच्या हाताने लागवड करत होतो, पण यावर्षी आता टोकन यंत्राच्या साहाय्याने लागवड करणार आहे. तर प्रत्येकी बियामध्ये 1.5 फुटाचं अंतर ठेवून याच्यामध्ये आम्ही लागवड करणार आहे. तर टोकन यंत्राची सेटिंग कशी करायची आहे, जेणेकरून लागवडीसाठी आपल्याला त्याचा चांगला याच्यामध्ये फायदा होईल, तेच आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर हे बघा, आता किसान टूल कंपनीचं आमचं टोकन यंत्र आहे. तर हे जे दोन्ही दात आहेत याच्यामधलं अंतर आहे 5.5 फूट. तर आपल्याला 1 फुटाच्या समोर समजा 1.5 फुटाच्या जवळपास लागवड करायची आहे. तर काही जण काय करतात, पूर्ण असं हे दातं काढून टाकतात पूर्णपणे. म्हणजे हे खोल फिटिंग करण्यापेक्षा याच्यामध्ये एक आता सोपा एक पर्याय आहे. जर तुम्हाला हे दोन्हीमधलं अंतर 5.5 इंच आहे, तर तुम्हाला 1 फुटावर जर करायचे असले तर हा एक दात काढायचा आहे. आणि जर अजून अंतर वाढवायचं आहे परत दुसरा एक दात काढायचा आहे. तर आम्हाला याच्यामध्ये जवळपास आता 1.5 फुटावरती लागवड करायची आहे. 1.5 फुटावरती आता आम्ही याच्यामधले आता 2 दात बंद करून आता तिसरा चालू केलेला अशी सेटिंग केलेली आहे, जेणेकरून मग याचं अंतर जवळपास आता 16.5 इंच होणार आहे. आता हे बघा, आता हा जो दात आहे हा चालू ठेवायचा आहे, हे मधले 2 बंद करायचे आहे आणि ते डायरेक्ट समोरचं चालू करायचं आहे. म्हणजे हे 2 दात बंद करून ह्या दोन्हीमधलं अंतर मग 16.5 इंच होतं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही याचं अंतर ठेवलेलं आहे. तर हे बघा, आता हे दात बंद कसं करायचं, याच्या आतमध्ये जो असा हा पांढरा स्क्रू दिसतो आहे तो स्क्रू फक्त काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हे पूर्णपणे दात काढण्याची गरज नाही, काय नाही. जर तुम्ही जर स्क्रू काढला तर याच्यामधून बियाणं पडणं बंद होऊन जातं. फक्त हा इथं दात राहतो, याच्यामधून बियाणं पडायचं बंद होतं. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे हे खोलण्याचं वगैरे याच्यामध्ये काही गरज पडत नाही. तर हे आम्ही बघा अशी सेटिंग केलेली आहे. आता हा दात ठेवलेला आहे, याचा स्क्रू ठेवलेला आहे. आता याचं काढून घेतलेला आहे, याचं पण काढून ठेवलेलं आहे आणि आता याचा ठेवलेला आहे. बघा, आता ह्या दोन्हीमधलं अंतर आता 16.5 इंच झालेलं आहे. हे दोन्ही दात सध्या आता बंद केलेले आहे. आता हे पूर्णपणे बघायला आता 12 दात आहेत. 12पैकी आम्ही याच्यामध्ये 4 ठेवलेले आहेत, 8चे स्क्रू काढून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये 4 दात चालू आहेत, ते पण 16.5 इंचावरचे. तर अशा पद्धतीनं मग याच्यामध्ये सरकीची लागवड करता येते. आता हे बघा, हे ते जे 8 दात आहेत त्या 8 दातांचे हे स्क्रू आहेत. आणि तुम्हाला सरकी लागवड करताना अगोदर प्लेट बघायची आहे, त्याच्यामध्ये कोणती प्लेट आपण टाकणार आहे. आता बघा, आता हे याला या साईडने इथं प्लेट टाकता येते. अगोदर प्लेट खोलून याच्यामध्ये बघायची, आपल्याला बियाणं टाकून बघायचं आहे कोणत्या प्लेटमध्ये कापसाचं बियाणं बसतं आहे. त्यानंतरच आपल्याला त्याची अगोदर फरशीवर वगैरे फिरून त्याची ट्रायल बघायची आहे, जेणेकरून बरोबर अंतरावरती बियाणं पडतं आहे वगैरे ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये रानामध्ये याची लागवड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण दात न खोलता त्याच्यामध्ये आपण याचे फक्त स्क्रू काढून सेटिंग करू शकता.